न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पळसुंडे गावात वृक्षतोड अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू, ग्रामस्थांची कठोर कारवाईची मागणी। मोखाडा तालुक्यातील पळसुंडे गावात IIT बॉम्बे संस्थेच्या मार्गदर्शनाखाली मागील 10-11 वर्षांपासून करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीवर अज्ञात समाजकंटकांनी कुऱ्हाड चालवली। अनेक वर्षे जपून वाढवलेली ही झाडे एका रात्रीत तोडण्यात आल्यानं ग्रामस्थांत तीव्र रोष व्यक्त होत आहे। गावकऱ्यांसह IIT बॉम्बे संस्थेच्या प्रतिनिधींनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करून झाडे तोडणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। घटनेची माहिती मिळताच वन विभागातील संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी झाडांची पाहणी करून पंचनामा केला असून या गंभीर वृक्षतोड प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। ग्रामस्थांनी अशा प्रकारच्या गैरकृत्यांना आळा बसावा आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जबाबदार यंत्रणांनी अधिक कडक पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी केली। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी ईश्वर मुकणेच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। नमस्कार, आपण पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील पळसुंडा या गावी आहोत। खरं तर एकीकडे शासन सांगतंय झाडे लावा, झाडे जगवा, पण या गावामध्ये अनेक वर्षापासून लावलेली झाडं एका अज्ञात व्यक्तीनं तोडलेली आहेत। त्या संदर्भात आपण पळसुंडा गावातील एक सदस्य जगन पाटील आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत। जी झाडं तोडली आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती सांगा। खरं तर 2011 साली ह्या उपक्रमाला आम्ही सुरुवात केली। एकंदर फॉरेस्ट डिपार्टमेंटची ही लँड आणि ह्या लँडवरती IIT बॉम्बे ग्रामस्थ मंडळी आणि त्याचप्रमाणे वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने जवळपास 15 एकर जागेवरती आम्ही हा प्रयोग सुरू केला। प्रामुख्याने जर आपण विषय लक्षात घेतलात तरी सध्या आपल्याला जी दिसणारी जी जमीन आहे ह्या जमिनीवरती पूर्ण पाषाण होतं, खडक होतं। IIT बॉम्बेच्या काही संशोधनांमधून खडकाची माती कशी निर्माण होईल या उद्देशाने या ठिकाणी अनेक प्रयोग करण्यात आले। गवताला वाढू दिलं आणि याच ठिकाणी ते कुजू दिलं। कालांतराने काही वर्षाने जवळपास जमिनीमध्ये खड्डा तयार व्हायला सुरुवात झाली। असं होत असताना फॉरेस्ट डिपार्टमेंटने आम्हाला विविध स्वरूपाची वृक्ष झाडांची मदत दिली, वृक्षरोपांची मदत दिली। त्याबरोबर या ठिकाणी गेल्या 8-9 वर्षापूर्वी आम्ही झाडांची लागवड केली आणि प्रामुख्याने वन परिक्षेत्रामध्ये मिळणारी जी वनस्पती होती, औषधी वनस्पती होती, त्याची या ठिकाणी आम्ही लागवड केलेली आहे। एकंदर जर आपण विचार केला तर साधारणपणे 4 ते 5 हजार झाडांची या ठिकाणी लागवड आहे आणि 70 ते 80 या दरम्यान या ठिकाणी वृक्षांच्या जाती आम्ही या जातींची लागवड केलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये साधारणपणे 1.5 किलोमीटर अंतरावरतून या ठिकाणी पाणी आणून या झाडाचं गावकऱ्यांनी, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि त्याचबरोबर IIT बॉम्बेच्या लोकांनी अशा संयुक्त विद्यमानाने ह्या वृक्षांचं संगोपन केलं। आज ह्या गोष्टीला 14 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 14 वर्ष पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे 20 फुटापर्यंत आपण वृक्ष बघू शकता की वाढलेले आहेत। परंतु काळ जसा लोटतो तसे माणसाचे विचार बदलत असतात आणि काही समाजकंटकाने आज या ठिकाणी आमचा काही कालापर्यंत दुर्लक्ष झाला। साधारणपणे 1 महिना आम्हाला ह्या परिक्षेत्राकडं फिरता आलं नाही आणि आपल्याच पंचकोशीमधील काही समाजकंटक आहेत ते अज्ञात आहेत, त्यांची आम्हाला कल्पना नाही। अशा समाजकंटकांनी या ठिकाणी येऊन वृक्षांवरती घाव घातला आणि जवळपास सागाची झाडं असतील, खैराची झाडं असतील, या झाडांची नासधूस केली, झाडांच्या फांद्या तोडल्या आणि फांद्या तोडून त्या घरी न नेता त्या याच ठिकाणी टाकल्या की जेणेकरून हे जे समाजकार्य या ठिकाणी वृक्षासंदर्भात होतंय, हे निसर्गाचं जतन करण्यासाठी जे आम्ही समाजकार्य करतोय, याच्यामध्ये कुठेतरी त्यांनी त्यांचा स्वतःचा स्वार्थ पाहिला आणि तो वाद या ठिकाणी त्यांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला। म्हणून तात्काळ या ठिकाणी आम्ही वन विभाग अधिकाऱ्यांना कळवलं, पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना कळवलं, पोलीस निरीक्षक मोखाडा ढोले साहेब यांना आम्ही मौखिक स्वरूपामध्ये फोनच्या माध्यमातून त्यांना सांगितलं
आणि आम्ही मौखिक तक्रार दाखल केली. आज या ठिकाणी वन अधिकारी आलेले आहेत. त्यांना आम्ही निश्चितपणे विनंती करतो की साहेब, अशा निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या या इस्मानचा शोध करून तुम्ही तात्काळ त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी गावाच्या वतीने आम्ही तुमच्याकडे मागणी मागतो. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाला सुद्धा आम्ही विनंती करतो की साहेब, आपण अशा स्वरूपाचं कार्य करणारे, जे कुकार्य करणारे जी लोक आहेत, जे समाजकंटक आहेत, त्यांच्यावर तुम्ही तात्काळ कारवाई करावी, अशी आम्ही प्रामुख्याने आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. याचबरोबर वन अधिकारीतील काही अधिकारी आपल्या समवेत आहेत. त्याच्यामधील मुख्यत्वे निकम साहेब या ठिकाणी आज उपस्थित आहेत. मी त्यांना असं विचारतो की भविष्यात आपण काय उपाययोजना कराल? सदर घटनेबाबत चौकशी करून आरोपीवर जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्यात येईल आणि इथून पुढे अशा घटना होऊ नये याची दक्षता घेण्यात येईल. धन्यवाद.